हरकत नाही, आपण सर्वांनी एवढा आग्रह केलेला आहेच, तर तुमच्या आग्रहाला मी नाकारत नाही. परवा आलोच तर ठीक, नाही आलोच तर तुमचा म्हणजे तुम्ही नाराज होऊ नये म्हणून मी माहीत हातामध्ये घेतला. तसं मी चॉईस देत असतो कवितेला, नेमकी तुम्ही सामाजिक कविता ऐकणार, विनोदी कविता ऐकणार, की निसर्ग कविता ऐकणार, की प्रेम कविता ऐकणार, की विशेष माझं ज्याच्यामध्ये हातखंड आहे ती बाप कविता ऐकणार. परंतु तर आयत्या वेळी उठवलेलं आहे. शेवटी आम्ही पण माणूसच आहेत, पाठांतर भाग आम्हालाही चुकत नाही. त्यामुळे जसं मला आता सुचत जाईल मी तसा बोलण्याचा प्रयत्न करते, हरकत नाही. मीही प्रेमाची अशी जात पाहिली. खरं तर कवितेच्या वाटेला जायचं नाही असा धडा मी लहानपणीच शिकलो होतो. म्हणून तरी मी कवितेच्या प्रेमात पडलो, परंतु कवितेचं माझं काही जमलं नाही म्हणून मी मध्यंतरी संगीताकडे वळालो. म्हणजे पेटी शिकण्याचा प्रयत्न करत होतो. बरेच तिचंही आणि माझं नेतृत्व काही जमलं नाही म्हणून मी पुन्हा कवितेकडे वळालो. पण कवितेने भरभरून दिलं. जे पैशात मला मिळवता आलं नसतं ते कवितेने मला दिलं. त्यामुळे मी कवितेचा नितांत आदर करतो आणि कवितेच्या बाबतीत मी खूप समाधानी माणूस आहे. मीही प्रेमाची अशी जात पाहिली, मीही प्रेमाची अशी जात पाहिली, काळ जात राहिला आणि ती काळ जात राहिली. आठवण तर रोजच येते, फक्त कुणाला मी सांगत नाही. आठवण तर रोजच येते, फक्त कुणाला मी सांगत नाही. विसरण्याचा छंद जडू दे, दुसरं काहीच मी मागत नाही. रात्र थंडीची अन ओढीची, रात्र थंडीची अन ओढीची, चुंबन तुझिया भाळी, एक कविता अशी उमगली, ओठ गिरवती कोळी. रात्र थंडीची अन ओढीची, चुंबन तुझिया भाळी, एक कविता अशी उमगली, एक कविता अशी उमगली, ओठ गिरवती कोळी. पाठीवरती शब्द उमटले आग पेटल्यावर, पाठीवरती शब्द उमटले आग पेटल्यावर, मीच माझा उरलो नाही तुला भेटल्यावर, मीच माझा उरलो नाही तुला भेटल्यावर. काही कवितांचे काही तुकडे होते, काही कडवे होते. मुख्य कवितेला सुरुवात करतो. मधल्या सुट्टीत पाणी पिताना पानपोईजवळ टाकलेली चिठ्ठी आणि संध्याकाळी पाणवठ्याजवळ झाडात मारलेली ती गुलाबी मिठी. मधल्या सुट्टीत पाणी पिताना पानपोईजवळ टाकलेली चिठ्ठी आणि संध्याकाळी पाणवठ्याजवळ झाडात मारलेली ती गुलाबी मिठी. सारखा इतिहास जमा झालं तेवढे बरं आहे, हल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र खरं आहे. हल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र खरं आहे. आता कोणाचं कॉलेज जीवन जागरूक होत असेल तर त्याला तो अधिकार आहे, नाही तरी चालेल. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक टप्पा आलेलाच असतो. कोणी किती नाही म्हणालं तरी त्याने ही भूमिका पार पाडलेली असते हे नाकारू शकत नाही. वर्गातली तिची एंट्री आणि हृदयात वाजलेली घंटी, वर्गातली तिची एंट्री आणि हृदयात वाजलेली घंटी. तसा माझ्यातला शाळेत जागायचा, उशीर का झाला म्हणून सर विचारायचे तिला आणि सारा वर्गच माझ्याकडे बघायचा. मग हलकेच पावले वळायची बाकाकडे, मग हलकेच पावले वळायची बाकाकडे, तिरका कटाक्ष ती टाकायची माझ्याकडे. सारं काही इतिहास जमा झालं तेवढं एक बरं आहे, हल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र खरं आहे. आता अगदी क्लासेस चालवत असताना इयत्ता 5वी पासून ते इयत्ता 10वी पर्यंत इंग्लिश मिडियमचं मॅथ्स मला शिकवायला लागायचं. त्यामुळे मलाही विचार पडायचा की आपल्या देशात पण एखादी कविता असावीच ना, म्हणून गणितावर भूमिकेवर सुद्धा थोड्याशा ओळी सुचल्या मला, त्या अशा आहेत. भूमितीचा तास तिच्या आवडीचा खास, भूमितीचा तास तिच्या आवडीचा खास, अँगल आणि लाईन तिला बरोबर जमायची. भूमितीचा तास तिच्या आवडीचा खास, अँगल आणि लाईन तिला बरोबर जमायची. प्रेमाच्या या वर्तुळात माझा व्हायचा केंद्रबिंदू आणि ती परी गुण अवतीभोवती फिरायची. मध्येच एखादी शेदिका जायची शेदिकेचं ते कामच आहे. आणि इथे जी शेदिका होती ती तिची मैत्रीण असायची, कारण ती पण परी गुण फिरण्याचा प्रयत्न करत होती ना, पण बिचारीचा नंबरच लागला नाही. मध्येच एखादी छेदिका जायची छेदून, उसवलेलं नातं मग त्रिज्या घ्यायची सांगून. त्रिज्येचं ते कामच आहे, केंद्रबिंदू आणि परिघाला जोडून घ्या. उसवलेलं नातं मग त्रिज्या घ्यायची सांगून. सारं काही इतिहास जमा झालं तेवढं एक बरं आहे, हल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र खरं आहे. येणार नाही ती आता आणि मीही काढणार नाही तिची आठवण, येणार नाही ती आता आणि मीही काढणार नाही तिची आठवण. अलवार त्या गुलाबी क्षणांची मी करणार नाही साठवण. दिसेल चांदण्यात चेहरा तिचा तेवढंच माझ्यासाठी पुरं आहे,
हल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र खरं आहे. जगायचं होतं तिच्यासोबत, पण मी मरणार नाही तिच्यासाठी. मूर्ख असतात जे तिच्यासाठी मरत असतात. कधीतरी तिने पण त्याच्यासाठी मरावं ना, माझं प्रांजळ मत आहे. आपण किस्से, उदाहरणं, नमुने, बातम्या वाचल्या असतील, ती त्याच्यासाठी मेलं हे खूप अत्यल्प प्रमाण आहे. जगायचं होतं तिच्यासाठी, पण मी मरणार नाही तिच्यासाठी. नादात वेड्या मनाला मग मी समजावल्या काही गोष्टी. सुंदर होती रे ती, पण आयुष्यही तेवढंच सुंदर आहेच ना. सुंदर होती रे ती, पण आयुष्यही तेवढंच सुंदर आहेच ना. जगण्यामध्ये इतर नाती निभावण्यातही खरी गंमत आहेच ना. म्हणून मी तुलाच केलं इतिहास जमा, तेवढं एक खरं आहे. हल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र बरं आहे. हल्ली तिची आठवण येत नाही एवढं मात्र खरं आहे. आणि ज्या कवितेमुळे मला शासनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या शहापूर मुरबाड बोली भाषेचं प्रतिनिधित्व करायला मिळालं, ती कविता मी तुमच्या समोर ठेवतो. आपली बोली भाषा आहे ती. तरी मी समजासनी सांगत होतो की एवढ्या लवकर लगीन नका म्हणून. तरी मी समजासनी सांगत होतो की एवढ्या लवकर लगीन नका म्हणून. पण आई म्हणते कशी, असू दे असू दे तुझं दोनाचं चार हात होतील म्हणून. समद्यांच्या मर्जी खातीर गेलो मी पोरपायाला. समद्यांच्या मर्जी खातीर गेलो मी पोरपायाला. आणि उतावला नवरा झालो मी बाशिंग बंद गुडघ्याला. पोर कशी लय देखणी आली थंडा जेवून. पोर कशी लय देखणी आली थंडा जेवून. तिरप्या नजरेनं पाहता पाहता छतला गाटा गाटा पिऊन. पोर तशी एकच नंबर जशी कंडीतल्या लावरीवाणी. पोर तशी एकच नंबर जशी कंडीतल्या लावरीवाणी. तिचं बटर बटर डोलं पिंजरलेलं केस जसं लाईटीच्या तारवानी. काय तिचं ते चालणं, काय तिचं ते बोलणं, काय तिची ती अदा. काय तिचं ते चालणं, काय तिचं ते बोलणं आणि काय तिची ती अदा. मी तिच्यावर आणि ती फोटो आल्यावर केलं. म्हणून मुलगी बघायला जाता नाही, पण तंबाखू खाणारा नेला सोबत तरी चालेल. निदान तो तंबाखूमुळे पण मुलीला बघता जरी येते, पण तो फोटो घालायला कधी सोबत न्यायचं नाही. काय तिचं ते चालणं, काय तिचं ते बोलणं, काय तिची ती अदा. मी तिच्यावर आणि ती फोटो आल्यावर केला. भावाला मी बोललो, भावा पोरीशी तू काय बोलशील. भावाला मी बोललो, भावा पोरीशी तू काय बोलशील. भाव भडकला न बोलला, पहिले सांग माझी सेटिंग तुझ्या मेवणीशी कधी लावशील. आईला बोललो, आई माझी पसंत कशी वाटली. आईला बोललो, आई माझी पसंत कशी वाटली. आई म्हणती कशी, अरे संजय पोरीपेक्षा मला तुझी सारीच बेस वाटली. बा म्हणतो, अरे संजय पोर मात्र बेस आहे. बा म्हणतो, अरे संजय पोर मात्र बेस आहे. जशी कळपात उठून दिसणारी पत्री मस आहे. म्हणून शान मागचा पुढचा विचारच केला नाही. म्हणून शान मागचा पुढचा विचारच केला नाही. मी तिला बोललो, मी तिला डायरेक्ट बोललो, तुम्हाला पसंत आहे, तुम्हाला जाम पसंत आहे. मी तिला बोललो, मी तिला डायरेक्ट बोललो, तुम्हाला पसंत आहे, तुम्हाला जाम पसंत आहे. ती थोडी लाजली, थोडी हसली आणि पाय मोडत मोडत बोलली, मी पोर नाही पोरीची आस आहे.